नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। सेवा संकल्प प्रतिष्ठान खातिवली आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यान तसेच हळदी कुंकू समारंभ। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खातिवली येथे महिला सशक्तीकरण आणि महिलांचे आरोग्य या विषयांवर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच पारंपरिक हळदी कुंकू समारंभ देखील उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर माधुरी जागरे PhD आणि डॉक्टर रुपाली शेडगे वैद्यकीय अधिकारी या उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ उर्मिला जाधव सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक यांनी केले। डॉक्टर रुपाली शेडगे यांनी महिलांच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले। त्यांनी स्त्रियांमध्ये वाढणारे आरोग्यविषयक प्रश्न, योग्य आहार, मानसिक आरोग्य आणि नियमित वैद्यकीय तपासणीचे महत्त्व यावर सखोल माहिती दिली। डॉक्टर माधुरी जागरे यांनी महिला सशक्तीकरणावर बोलताना आर्थिक स्वावलंबन, शिक्षणाचे महत्त्व आणि आत्मनिर्भर होण्यासाठी आवश्यक कौशल्य यावर भर दिला। त्यांनी महिलांनी उद्योग व व्यवसाय क्षेत्रात अधिक पुढे यावे यासाठी प्रेरणादायी उदाहरणे सादर केली। सदर कार्यक्रमांमध्ये महिला दिन निमित्ताने सौ तनुजा हरड यांनी महिलांमधून आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकू समारंभ पार पडला। महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून आपुलकी व्यक्त केली। तसेच उपस्थित महिलांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेवा संकल्प प्रतिष्ठान खातिवलीच्या महिला स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले। उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजातील महिलांसाठी असे कार्यक्रम नियमित होण्याची गरज व्यक्त केली। इंडिया न्यूज 28 साठी संजय तलवडकर, शहापूर। मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट।